श्री स्वामी समर्थ. मेष राशी 15 ते 21 जून साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनात सुरू असलेल्या महत्त्वाच्या योजना पूर्णत्वाला जातील का? आर्थिक बाबतीत काही सकारात्मक घडामोडी घडतील का? नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होईल का? करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी नवीन संधी मिळतील का? चला जाणून घेऊ मेष राशीचे सविस्तर साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा नवीन संधी, उत्साह आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरू शकतो. मागील काही दिवसांपासून मनात सुरू असलेल्या चिंतांमधून हळूहळू मार्ग सापडू लागेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि रखडलेली कामे पूर्ण करण्याची ऊर्जा मिळेल. काही महत्त्वाच्या निर्णयामध्ये नशिबाची साथ लाभू शकते, त्यामुळे योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे फायद्याचे ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांची दखल घेतली जाईल, तर व्यावसायिकांना नवीन संपर्क आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगत पुढे गेल्यास लाभाचे योग निर्माण होतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. मात्र भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेणे टाळावे. आरोग्याच्या बाबतीत नियमित दिनचर्या आणि संतुलित आहार यांना प्राधान्य द्यावे लागेल. या आठवड्यात तुमच्या नेतृत्व गुणांना वाव मिळेल आणि अनेक ठिकाणी तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. संयम, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी यश, प्रगती आणि समाधान देणारा ठरू शकतो. कौटुंबिक जीवन आणि नातेसंबंध. हा आठवडा कौटुंबिक दृष्टीने बऱ्यापैकी समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. घरातील वातावरणात मागील काही दिवसांपासून असलेली अस्वस्थता किंवा मतभेद हळूहळू कमी होताना दिसतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्यांच्या अनुभवातून तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या समस्येचं उत्तर मिळू शकते. भावंडांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमामुळे सर्वजण एकत्र येण्याची संधी मिळेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. काही जुन्या गैरसमजुती दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी भावना व्यक्त करताना संयम बाळगावा. अनावश्यक शंका किंवा हट्टीपणामुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. संवाद जितका स्पष्ट ठेवला जाईल तितके संबंध अधिक मजबूत होतील. करिअर, व्यवसाय आणि कार्यक्षेत्र. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष तुमच्या कामाकडे वेधले जाईल. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते आणि ती यशस्वीपणे पूर्ण केल्यास भविष्यात पदोन्नतीचे मार्ग मोकळे होतील. सहकाऱ्यांशी वागताना संयम आणि समजूतदारपणा दाखवणे आवश्यक राहील. व्यावसायिकांसाठी नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. जुन्या व्यवहारांतून अडकलेली रक्कम परत मिळण्याचे संकेत आहेत. नवीन व्यवसाय विस्ताराचा विचार करत असाल तर आठवड्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल ठरू शकतो. भागीदारीतील व्यवसायात पारदर्शकता ठेवणे गरजेचे आहे. घाईघाईने घेतलेले निर्णय टाळल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम ते चांगला राहील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे. काही काळापासून प्रलंबित असलेली आर्थिक कामे मार्गी लागू शकतात. मात्र उत्पन्न वाढले म्हणून खर्चावर नियंत्रण सुटू देऊ नका. घरासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी काही मोठा खर्च करावा लागू शकतो. गुंतवणुकीसाठी आठवडा संमिश्र स्वरूपाचा आहे. कोणतीही नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. मित्र किंवा नातेवाईकांच्या सांगण्यावरून आर्थिक निर्णय घेणे टाळावे. योग्य नियोजन केल्यास भविष्यासाठी चांगली आर्थिक सुरक्षा निर्माण करता येईल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचे फळ देणारा ठरेल. अभ्यासात लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षा, शासकीय परीक्षा किंवा व्यावसायिक अभ्यासक्रमांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली प्रगती दिसून येईल. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. काही विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळू शकते. ऑनलाईन कोर्स, तांत्रिक प्रशिक्षण किंवा एखाद्या विशेष विषयात प्रावीण्य मिळवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. मात्र मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींमुळे अभ्यासात व्यत्यय येऊ नये याची काळजी घ्या. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुलनेने चांगला राहील. मात्र मानसिक तणाव आणि कामाचा अतिरिक्त भार यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे आणि वेळेवर आहार घेणे आवश्यक आहे. पोटाशी संबंधित किरकोळ तक्रारी किंवा ॲसिडिटीचा त्रास काहींना जाणवू शकतो. नियमित व्यायाम, योग आणि प्राणायाम यांचा दिनक्रमात समावेश केल्यास ऊर्जा टिकून राहील. वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास करताना आरोग्याची काळजी घेणे आवश्यक राहील. जुन्या आजारांनी त्रस्त असलेल्या व्यक्तींनी औषधे वेळेवर घ्यावीत. भाग्य, प्रवास आणि सामाजिक जीवन. या आठवड्यात सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. लोक तुमच्या मतांना महत्त्व देतील. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. एखाद्या धार्मिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. लहान मोठे प्रवास घडू शकतात. हे प्रवास काही प्रमाणात फायदेशीर आणि आनंददायी ठरतील. मित्रपरिवारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.
अनेक दिवसांपासून मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत दिसत आहेत. उपाय: दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. ओम भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. मंगळवारी गरजूंना लाल फळे किंवा मसूर डाळ दान करा. एकूण हा आठवडा मेष राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरू शकतो. करिअर आणि व्यवसायात सकारात्मक बदल दिसतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगल्यास लाभ मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि नातेसंबंध अधिक दृढ होतील. आरोग्याकडे थोडे अधिक लक्ष दिल्यास संपूर्ण आठवडा उत्साहाने आणि यशस्वीपणे पार पाडता येईल. शुभ संधींचा योग्य उपयोग केल्यास हा आठवडा तुमच्यासाठी संस्मरणीय ठरू शकतो. मेष राशीसाठी हा आठवडा अनेक बाबतीत सकारात्मक आणि प्रगतिकारक ठरण्याची शक्यता आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल आणि त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने पूर्ण होतील. नोकरी, व्यवसाय, शिक्षण आणि आर्थिक क्षेत्रात काही चांगल्या संधी मिळू शकतात. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभल्यामुळे मानसिक समाधान मिळेल आणि घरातील वातावरणही आनंदी राहील. आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यांचा योग्य समतोल राखणे महत्त्वाचे ठरेल. नातेसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा ठेवल्यास प्रेम व विश्वास अधिक दृढ होईल. आरोग्याच्या दृष्टीने मोठी समस्या नसली तरी थकवा आणि ताण याकडे दुर्लक्ष करू नये. आठवड्याच्या उत्तरार्धात काही शुभ बातम्या किंवा मनाप्रमाणे घडणाऱ्या घटना आनंद देऊ शकतात. एकूणच संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा आठवडा तुमच्यासाठी यश, समाधान आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. मेहनतीचे फळ मिळण्यास सुरुवात होईल आणि भविष्यातील प्रगतीसाठी मजबूत पाया तयार होण्याची शक्यता आहे. धन्यवाद.